स्नेह जय जिजाऊ. आज संभाजी ब्रिगेडला एक तक्रार प्राप्त झाली. आमच्या भगिनी पूजाताई ठाकरे यांनी एक निवेदन संभाजी ब्रिगेडला दिलं आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख करून म्हटलेला आहे का त्यांचा प्रचंड प्रमाणात शारीरिक आणि मानसिक छळ झालेला आहे. या डेप्युटी कलेक्टर असलेल्या सीमा आहिरे मॅडम यांचा वाहन चालक सनी धात्रक यांना अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्यांच्या घरी जाऊन केला. त्याही पलीकडे जाऊन सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी महेश पाटील सर यांच्या गाडीचा वाहन चालक योगेश गोळे हा देखील अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न वारंवार करत होता. आज 1 महिन्यापासून म्हणजे 24 जुलैला घडलेली जी घटना आहे त्या 24 जुलै ते आज 24 ऑगस्ट पर्यंत कुठलीही कार्यवाही जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं झालं नाही. ओमकार पवार साहेब तुम्ही सीओ आहात, वर्षा पडोळ मॅडम तुम्ही डेप्युटी सीओ आहात. तुमच्याकडनं या महिलेला प्रचंड अपेक्षा होत्या पण तुम्ही त्यांचा हिरमोड केला आणि त्याही पुढे जाऊन ज्या विशाखा समितीच्या अध्यक्ष आहेत सर्वेसर्व आहेत जगताप मॅडम यांनी यांच्या घरी जाऊन उलट चौकशी केली. म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण सरकारी कार्यालयामध्ये आहे. आता संभाजी ब्रिगेडच्या तावडीतून सनी धात्रक हा सुटला. निश्चितपणे त्याला कोणी ना कोणी ही माहिती दिलेली असेल की संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तो ज्या ऑफिसला काम करतो त्या ऑफिसच्या बाहेर आम्ही सगळे सकाळी 9 वाजेपासून जमलेलो होतो पण कोणाच्या तरी साह्यानं तो पळून गेलाय म्हणून त्याने त्याचा स्वतःचा मोबाईल बंद करून ठेवलाय. आणि सनी धात्रक जिथं कुठं तू मिळशील मित्रा त्या दिवशी तुझा कार्यक्रम हे जय जिजाऊ म्हणणारे लेकरं तुला ठोकल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाहीत. आणि आता पोलीस प्रशासनाला देखील आमची विनंती, विशाखा समितीचं हे काम होतं पोलिसांना ती माहिती कळवणं आणि या महिलेनं दबावापोटी 1 महिन्यापासून कुठलीही तक्रार तिथं केलेली नाही. वर्षा पडोळ मॅडम आणि आता ती केस नाकडे मॅडमकडे म्हणजे ज्या व्हिडिओ आहेत पंचायत समितीच्या त्यांच्याकडे ती वर्ग झालेली आहे. आमची अशी अपेक्षा आहे की या महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्या आरोपीपासून संरक्षण मिळण्याकरता त्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळणं गरजेचं आहे. त्याच्याकरता आम्ही बांधव म्हणून त्यांच्या पाठीशी निश्चितपणे आहोत पण सरकार म्हणून देखील तुमची महत्वाची जबाबदारी आहे. आणि या माध्यमातून फडणवीसांना देखील आमची विनंती आहे, डिसिप्लिन मुख्यमंत्री म्हणून तुम्ही स्वतःला म्हणवून घेता म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तुम्हाला एक मुलगी आहे, बायको आहे, आई आहे, तसंच ही भगिनी सुद्धा तुमचीच आहे. आणि आता देखील तुम्ही 300 मुलींचं जो काय पालकत्व घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही मुलगी देखील आहे. हिचा देखील विचार व्हावा आणि अशा प्रवृत्तींना जरब बसली पाहिजे म्हणून संभाजी ब्रिगेड आजचं हे आंदोलन करणार होती. पण काही ना काही कारणास्तव कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आरोपीपर्यंत ती माहिती गेली की संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते त्या कार्यालयाच्या बाहेर जमलेले आहेत म्हणून तो पळून गेलेला आहे. म्हणून आमची सरळ सरळ याच्यामध्ये मागणी अशी आहे का या महिलेला न्याय मिळावा. आता आम्ही इथून पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर FIR दाखल करणार आहोत आणि त्या आरोपीवर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्रशासनातील जे कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर देखील तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे. आता यापुढची भूमिका थोड्या शब्दामध्ये ती महिला म्हणजे ही भगिनी आमची ती तुम्हाला कळवेल. नमस्कार, मी पूजा भूषण ठाकरे. गेल्या 8 ते 9 महिन्यापासून मला योगेश गोळे आणि सनी धात्रक सर हे खूप त्रास देत होते. मला कॉल मेसेज करत होते आणि कॉल मेसेज करत होते मी ते उचलत नव्हते. साहजिक कोणीही म्हणणारच आहे कॉल केले तरी उचलू नका रात्रीचा, कारण की तो ऑफिशियल टायमिंग नसतो. म्हणून त्यांनी कॉल केले तर मी उचललेले नव्हते. गेल्या 9 जूनला पण त्यांनी मला कॉल केलेले होते, मी ते रिसिव्ह केलेले नव्हते. पण जर आता माणूस माझ्या घराच्या खाली माझ्या घरात घुसून जबरदस्ती करत असेल ह्याच्यावरती मी काहीच नाही बोलू शकत आहे. असं झालेलं आहे. मला 1 महिना झाला. मी ऑफिसमध्ये तक्रार पण केलेली होती. विशाखा समिती फक्त नावाला आहे, काही कामाची नाहीये. ज्यांनी तक्रार केलेली आहे त्यांचीच उलट चौकशी होते. ज्यांच्या विरुद्ध मी केलेलं आहे, केस केलेली आहे किंवा त्यांच्याबद्दल तक्रार केलेली मी, त्या दोघांना एक नोटीस नाही, एक कॉल नाही, काहीच नाही. तुमचं पुढचं पाऊल काय असणार, तुम्हाला काय अपेक्षित आहे? आम्ही त्यासाठी तिथे वाट बघत होतो, त्याला समजावून बघणार होतो आम्ही. आता पोलीस केस करणार आहे आणि त्याला ती जी व्हायला पाहिजे ती कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, त्याच्यावर पण आणि योगेश गोळेवर पण.